माझं तर मी इस्लामपूरला जाऊन पूर्ण इलाज केलाय. माझं ऑपरेशन झालंय. ऑपरेशन झाल्याबद्दल त्यातून सुट्टी केली. सुट्टी झाल्याबद्दल आम्हाला विचारलं तुमच्या गावात दवाखाना आहे. मग आम्ही सांगितलं बा आमच्या गावात सरकारी दवाखाना आहे. काय नाही हरकत म्हणले 2 दिवसाला पट्टी बदलून घ्या म्हणले. 2 दिवस आड करून पट्टी बदलून घ्या. 2च्या जागी 4 दिवस झाले तरी मी 1 दिवसच केली इस्लामपूरला जाऊन. आजच आलो यांच्याकडे. तर 2 इथं कर्मचारी होते तर ते हा 2 हो त्यांनी आम्हाला काहीच नाही म्हणले. इथं तुम्ही डायरेक्ट इस्लामपूरला जाऊ शकता म्हणजे पट्टी काहीच नाही म्हणजे एवढं पट्टीच नाही म्हणजे आमच्याकडे तुम्ही डायरेक्ट इस्लामपूरला जाऊ शकता. नाही तर बाहेरून आणून द्या म्हणले आम्हाला. मेडिकल बाहेरून प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंट आता आम्हाला जायला तिथं 500 रुपये लागतात आठवडा. तुला गावात दवाखाना अजून तिथं जायचं 500 रुपये खर्च. आता आम्ही रोज मंदिर करून खाणार माणसं. चलता येणार गाडीवर बसता येणार. ऑटो तर नेल्याशिवाय भागच नाही. कोण नाही म्हणते तुम्हाला? हे कर्मचारी आहेत. मॅडम एक आहे. 2 होते बाई आणि नाव काय ते मध्ये आहेत टोटल बघा. ते डॉक्टर साहेब म्हणजे ते इलाज नाही म्हणे तुमचा. तर ते डॉक्टर साहेब इथं आता त्यांना विचारा तुम्ही आता कसं काय इलाज नाही काय याच्यापाशी काही औषध नाहीत मला. असं का? इलाज नाही याच्यापाशी काही. पुढे जा म्हणतात यानं विष्णुपूरला जा म्हणे डायरेक्ट. हर वेळी असं हर पेशंट संघ होते आमच्या इथं. डॉक्टर कधी आता आला डॉक्टर ते इतक्या वेळ नव्हता इथं. आता 3 वाजला. डॉक्टरची ड्युटी काय? डॉक्टर कधी बी या कोणाला बी आता चांगल्याला हे कसं करतात ताकदवार माणसाला बघून अलग इलाज करतात. गरीबाला बघून अलग करतात. इथं 12 मेस हे समस्या वडगावच्या दवाखान्यात 12 मेस आहे. असं संध्याकाळी एमर्जन्सी या ठिकाणी कोणीच राहत नसते. फक्त एक लेडीज असते ते सुद्धा दरवाजा लावून झोपतात. आता आम्ही रेग्युलर इथे येतो. आमच्या शेत असल्यामुळं आम्ही बघता इथं 12 मेस समस्या हेच आहे. गरीब इथं लहान मोठं बघूनच इलाज होते. गोरगरिबाचा इलाजच होत नाही. इथं डायरेक्ट इमर्जन्सी एखादी केस आल्यावर काय डायरेक्ट बाहेरच जाणतात. काही सुविधा नाही इथं. काही सुविधा नाही इथं. तुमच्या गावात हॉस्पिटल असून काही सुविधा नाही. काही सुविधा नाही काहीच. ॲम्ब्युलन्सचा उपयोग होते मग कोणासाठी होते काय नाही आम्हाला काहीच माहित नाही. ड्रायव्हर वगैरे आहेत का? ड्रायव्हर वगैरे आहेत. ड्रायव्हर आहे. रेग्युलर कर्मचारी नाही दिसत नाही. मेन मोठे डॉक्टरच 11-12ला येतात आणि 12-1 वाजता निघून जातात. 1च घंटा ड्युटी आहे त्याची इथं. 24 तासासाठी आरोग्य 24 तास चालू राहते. 24 तासामध्ये कधी भेटत नाही. फक्त ते 2-3 हेल्पर लोकच राहतात साफसफाई करण्यावाले. बाकी कोणी राहणार. गोळी पट्टी मलम फिलम आपलं गोळी देतात आणि काढून देतात बाजूला. मलम पट्टी हाताला करा म्हणतात. सर इथं 4 गोळ्याच्या वर 1 गोळी देणार. कोणताही इलाज असो. डिलिव्हरीचे पेशंट सुद्धा आले तर काही बी माणसाला घाबरून टाकतात. जानवळच आहे म्हणतात. बीपीच वाढाली कमी व्हायची बाईची म्हणतात. आधी विष्णुपुरी गाठा म्हणतात. डिलिव्हरी कोणाला आतापर्यंत कोणाच्या केस काय नाही की आम्ही मुलीला इथं आणून वापस नेले. जगदीशच्या इथं नेऊन डिलिव्हरी केली. हो काहीच नाही सर इथं सुविधाच नाही कोणतीच. कुणाला काय करतात की काय नाही की 4 गोळ्याच्या वर गोळी देणार आमच्यासारख्याला नाही तर म्हणतात आमच्या इथं. एखाद्या बार मग 18-15 2 महिन्याच्या महिन्याला आलं तर मग एखादी इंजेक्शन आहे. त्याच्यावर मग दुसरं बाकी काही नाही. असं याच्याकडे एवढंच आहे. नाही कोणालाच नाही कळवलं. करणार आता आपल्यासाठी माहितच ना. गोरगरिबासाठी खानामध्ये गोरगरिबाला कुठं आहे काय आलं की जा म्हणायचं कामाच्या गोळ्या दिले की. कर्मचाऱ्याची वागणूक या ठिकाणी कशी आहे? पेशंट सोबत बघतात तात्पुरता बघतात. 4 गोळ्या दिल्या की जातात निघून. असं आहे. 4 गोळ्यावर समाधानी आहे आमची. साफसफाई राहते का? मी वडगाव मध्ये राहतो या शाळेमध्ये. हो
मी एक बार माझ्या कमराचा गटा आहे, मी एक बार कमराचा गटा आहे म्हणून या डॉक्टर पाशी आलतो. डॉक्टर काय म्हणले तुझ्या कमराचा गटा इथं नीट होईना म्हणले, डायरेक्ट कृष्णपूरला जाय म्हणजे. तो येतो तरी काय कर, 8 रोज म्हणजे वडील नाहीत म्हणलो इथं. तर मला म्हणजे इथं काही होईना म्हणजे तू जाय म्हणजे गोळ्याने बरोबर होईना म्हणजे. आणि आम्ही कवा इथं पाया बियाला लागलो यो ती गंगाबाई म्हणते पट्टी नाही म्हणते. पट्टी असली तर पट्टी तुम्ही करा म्हणते. आता आम्हाला पट्टी जमते. आणि शाळेतल्या विद्यार्थ्याला इथं आलं की हात लावून देतात. आणि तो माणूस आहे की नाही आला तो शिवाय की आम्हाला काय आहे म्हणजे तुम्हाला रोजच मरिवार सर तुमच्या शाळेत काय म्हणजे तुम्हाला रोजच ताप आली का म्हणते. आता आम्ही घाटून येतात शाळेत आणि आला तो आम्हाला हाताने पट्टी करायला होता. फक्त म्हणजे रिपोर्ट वाल्याला मी विचारत होतो म्हणजे दवाखान्यामध्ये आपण आले समजा पट्टी करायला तर याने पट्टी करायला पाहिजे का नाही. सरळ म्हणजे दवाखान्यामध्ये पट्टी नसते काय एवढं सांगा. जर नसल तर तुम्ही लेखी द्या आम्हाला, आम्ही पुरवठा विभागाकडे जातो आमची समस्या घेऊन. एक वेळेस या संदर्भामध्ये डॉक्टरच नाहीत ना तुमच्या देखत आलेत. टाइम बघा आता किती आले डॉक्टर, तुम्ही किती वाजता आल्या या टाइमा मध्ये आलेत समजा. आता एक वेळेस आमची वहिनी होती समजा, त्याला डिलिव्हरीसाठी घेऊन आल्या होत्या. इथल्या मॅडम गेट खोलला गेल्या सर. जोपर्यंत आमचा कॉल गावाचं नाव काय मॅडमचं? नाव काय होतं नाही, पेशंटचं नाव शिला दिगंबर दुताडे. याचे जे कर्मचारी होते शिल्पा मॅडम गेट खोलला गेले. जोपर्यंत आमचा कॉल गावातल्या म्हणजे वरिष्ठ लोकांना जाईना समजा सरपंचाला म्हणा कोणाला म्हणा तोपर्यंत हे लोक आम्हाला मदत घेणार. तिलाच म्हणजे उपचार चालू आहे ना. हा जोपर्यंत आम्ही त्याला कॉल आमचा कॉल तिथं जाईल तेव्हा त्यांचा कॉल इथं येईल तेव्हा हे म्हणजे ट्रीटमेंट करतील. डिलिव्हरी सर आता तिथून 2 वेळेस इथून वापस झाल्या तर डिलिव्हरी ऑटो मध्ये झाली कुठं विष्णुपूरला येताना. यायचं काम होई की नाही घरी यायचं. एवढा म्हणजे गावामध्ये एवढा दवाखाना असून कोणत्या कामात आहे. कुठलीच होय ना सर कुठलीच. काही आलं तुमच्या हिशोबानात 2 गोळ्या देतात काढून देतात. प्राथमिक उपचार या ठिकाणी होत नाही. पेशंट सोबत या ठिकाणी वर्तणूक चांगली होत नाही, वागणूक त्यांना भेटत नाही, असे गावकऱ्यांची समस्या आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे, काय आपल्या दवाखाना रेग्युलर जे शासनाने टाइम दिलेले आहे त्या टाइमानुसार आपण दवाखाना चालू करता. त्या हिशोबाने सर्व कर्मचारी अधिकारी वगैरे उपस्थित राहता, उपचार वगैरे करता. आणि हे जे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र असतो, प्राथमिक स्तरावरचा आपण सर्व काय उपचार त्यांना देतात. पण काय जे अपेक्षा असे असतो त्याच्यामध्ये की आमचं सर्व काय उपचार ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन किंवा असे जे मोठे मोठे आहेत जे शासनाने ग्रामीण लेवलवर ग्रामीण रुग्णालयावर सिव्हिल लेवलवर ठेवलेले आहे ते त्याच्यासाठी हे करता. आता राहिला दुसरा प्रश्न हे औषधीचा. यांनी म्हणता की औषधी वगैरे हे आहे तर हे औषधी आता आपल्याला जिल्हा लेवलहून आपल्याला पुरवठा होतो. तर औषधी जे आपल्याकडे येतो ते जिल्ह्यामध्ये सगळीकडे उपलब्ध करून देतात जिल्हा लेवलची जे यंत्रणा आहे ते. नाही अशातला हे असं म्हणणे अतिशय चुकीचं आहे की एकाचा उपचार होतो एकाचा नाही. आपल्याकडे आलेले सर्व पेशंट समान असतात. आता समजा आपण आले मी तुम्हाला वेगळा द्यायलो किंवा हे आले यांना शिव्या देऊन हाकलून टाकायलो अशातली अजिबात गोष्ट नसते. आपल्याकडे कर्मचारी पाहिजे 20-22 पाहिजे पण 7-8च कर्मचारी. बाकीचे परमनंटच आहे 7 आपल्याकडे. वास्तविक पाहता बघितले तर बाकीचे 4-5 पदे रिक्त आहे, काय रिटायर झालेले बदली झालेले. त्याच्यामुळे आपण अतिरिक्त कारोबार त्या दुसरे कर्मचाऱ्याला देऊन अतिरिक्त कामाचा बोजा टाकून त्यांच्यावर पुढचे काम घेतात. तर जेवढं कर्मचारी संख्या आपल्याकडे उपलब्ध पाहिजे तेवढे उपलब्ध नाही आपल्याकडे. आपलं उपस्थित आता जे आहे समजा एक कुंटुरवाड साहेब ते फार्मासिस्ट एक आहे हे सर्व आपल्याकडे. सिस्टर एक आहे
सिस्टरला बोलवा. सिस्टर आणि एक चपराशी. आपल्याकडे 5 चपराशाची पद आहे, त्याच्यापैकी 3 पदे रिक्त आहे. 3 एक देतो मी तुम्हाला. 2च भरलेले आहे. आपण येलो आहोत या ठिकाणी. हो. त्याच्या आपल्या याचं या ठिकाणी आय कार्ड वगैरे आपल्याला आहे का गड्यामध्ये? आपण आपल्या पदावर आहोत. आय कार्ड आय कार्ड कंपल्सरी असा जी आलेला आहे, त्या अनुषंगाने आपला आय कार्ड ड्युटीवर असताना ते आय कार्ड आपल्या काळामध्ये आहे का? नाही. आय कार्ड म्हणजे साहेब हे माझ्यासाठी माझं घर आहे. मी आता इतर ठिकाणी समजा गेलो तर ते लावेल. आणि आता तुम्ही माझ्याकडे आले, मी या याच्यावर बसून आहे म्हणजे मीच आहो ना. एक आहे आय कार्ड बी आहे. आणि दुसरी या ठिकाणी गावचा नागरिक सुद्धा आपल्या बाजूला बसला होता. तुमच्या तफावत आहे की हा डॉक्टर आहे का हा डॉक्टर आहे, तर बाहेरून आलेल्या इमर्जन्सी पेशंटला कोणाला बोलवायचं? नाही. बरोबर आहे तुमचं मत बरोबर आहे ना. असं आपण केलं. आहे. ते मॅडम बी सकाळी आले होते. ते मॅडम बी ओपीडी वगैरे सगळे बघितले. आता 12:30ला आपले ओपीडी बंद होतो. ते जेवायला गेले. आता दुपारी तुम्ही जाण्याच्या आधीच ते उपलब्ध होते.